नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू. उद्या 14 जुलैला म्हणजेच मंगळवारी ज्येष्ठ अमावस्या आली आहे. या दिवशी ज्येष्ठ महिन्याची समाप्ती होऊन आषाढ महिन्याची सुरुवात होत आहे. हिंदू धर्मामध्ये हा दिवस अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. पंचांगानुसार अमावस्या तिथीचा प्रारंभ 13 जुलै रोजी सायंकाळी 6:50 होईल आणि तिची समाप्ती 14 जुलै रोजी दुपारी 3:13 होईल. उदय तिथीनुसार ही अमावस्या 14 जुलै मंगळवारी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे पितरांसाठी तर्पण, श्राद्ध, पिंडदान किंवा अमावस्येशी संबंधित धार्मिक सेवा आणि पूजाविधी करायचे असतील तर ते सर्व 14 जुलैलाच करणं शुभ मानलं जातं. ज्येष्ठ अमावस्या हा दिवस आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो. ज्येष्ठ या शब्दाचा अर्थच वडीलधारे किंवा पूर्वज असा होतो. त्यामुळे या दिवशी पितरांचं स्मरण करून त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाते. अनेक भाविक या दिवशी स्नान, दान, तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान यासारखे धार्मिक विधी श्रद्धेने करतात. अशी श्रद्धा आहे की या सेवेमुळे पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात आणि जीवनातील अनेक अडचणी दूर होण्यास मदत होते. यावर्षी अमावस्येचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी सर्वार्थ सिद्धी योगही तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग अत्यंत शुभ मानला जातो. या योगामध्ये श्रद्धेने आणि सकारात्मक भावनेने केलेली शुभ कामं यशस्वी होतात अशी अनेकांची श्रद्धा आहे. त्यामुळे हा दिवस आध्यात्मिक साधना, दान, धर्म आणि ईश्वर स्मरणासाठी विशेष महत्त्वाचा समजला जातो. तर मंडळी, भारतातील काही भागांमध्ये याच दिवशी वटसावित्री व्रत करण्याची सुद्धा परंपरा आहे. आपल्या महाराष्ट्रात वटपौर्णिमेला हे व्रत केलं जातं. पण काही ठिकाणी ज्येष्ठ अमावस्येला सुद्धा सुवासिनी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीची प्रार्थना करतात. आपल्या परंपरांमध्ये प्रदेशानुसार थोडाफार फरक जो असतो तर तो मानला जातो आणि त्यामागची श्रद्धा आणि भावना मात्र सारखीच असते. तर यावेळी अमावस्येचा प्रारंभ सोमवारी होत असल्यामुळे अनेक ठिकाणी या अमावस्येला सोमवती अमावस्या असंही म्हटलं जातं. सोमवती अमावस्या ही विशेष पुण्यदायी मानली जाते आणि या दिवशी केलेले दान, स्नान, ईश्वराचे स्मरण हे अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी पवित्र नदीमध्ये किंवा तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. अनेक भाविक गंगा, गोदावरी, नर्मदा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी जातात. मात्र प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाणं शक्य होत नाही. अंतर, वेळ आणि इतर कारणांमुळे अनेक जण घरीच राहतात. पण काळजी करण्याची गरज नाही, कारण शास्त्रांमध्ये घरच्या घरी ही श्रद्धेने केलेल्या स्नानाला महत्त्व दिलं गेलं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असा एक पारंपरिक उपाय शेअर करणार आहे, ज्यामध्ये ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सकाळी अंघोळीच्या पाण्यात एक विशिष्ट वस्तू तुम्ही मिसळून स्नान करू शकता. अनेक लोकांच्या श्रद्धेनुसार हा उपाय सकारात्मक ऊर्जा, मानसिक शांती आणि आध्यात्मिक समाधान मिळवण्यासाठी केला जातो. या उपायामागील पारंपरिक श्रद्धा काय आहे, तो नेमका कसा करायचा आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवताय नमः हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून पूर्वजांची कृपा, आशीर्वाद हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा आणि पारंपरिक असा उपाय सांगणार आहे. हा उपाय तुम्हाला उद्या 14 जुलै मंगळवारी ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं. पंचांगानुसार पहाटे 4:05 ते सकाळी 5 वाजेपर्यंत स्नानासाठी शुभ वेळ मानली जाते. त्यामुळे शक्य असेल तर याच वेळेत स्नान करण्याचा प्रयत्न जरूर करा. पण जर या वेळेत स्नान करणं शक्य नसेल तरीही काळजी करू नका. तुम्ही दिवसभरात ज्या वेळेमध्ये स्नान कराल त्यावेळी फक्त मी सांगणार असलेली ही एक वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून श्रद्धेने स्नान करा. त्यामुळे अनेक पिढ्यांपासून हा उपाय श्रद्धेने केला जातो आणि म्हणूनच आजही अनेक लोक हा विश्वासाने करतात.
ज्येष्ठ अमावस्या हा दिवस आपल्या परंपरेत अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। यावर्षी या दिवशी सर्वार्थ सिद्धी योगासोबतच वृद्धी योगाचाही संयोग येत असल्यामुळे या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व आणखी वाढल्याचं मानलं जातं। ज्योतिषशास्त्रात अशी श्रद्धा व्यक्त केली जाते की अशा शुभ योगामध्ये केलेले पूजन, दान, जप किंवा स्नान अधिक फलदायी ठरू शकतं। त्यामुळे आज मी सांगणार असलेला हा उपाय घरातील प्रत्येकाने करावा। घरातील लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण आपल्या श्रद्धेनुसार हा उपाय करू शकतो। आपल्या हिंदू धर्मात अमावस्येच्या दिवशी स्नानदान आणि पितरांचं स्मरण यांना विशेष महत्त्व आहे। अशी मान्यता आहे की या दिवशी पवित्र नदीत किंवा तीर्थक्षेत्री स्नान केल्याने मन शुद्ध होतं, पूर्वजांचे स्मरण करण्याची संधी मिळते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। पण घरच्या घरी श्रद्धेने केलेले स्नानही अनेक जण तितक्याच भक्तिभावाने करतात, कारण कोणत्याही उपायामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपली श्रद्धा, विश्वास आणि मनाची निर्मळ भावना। आपण सर्वजण आयुष्यात खूप मेहनत करतो, प्रामाणिकपणाने काम करतो, अनेक स्वप्न पाहतो आणि ती पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करतो। पण काही वेळेला असं वाटतं की कितीही प्रयत्न केले तरीही अपेक्षित यश मिळत नाही। एखादं काम शेवटच्या क्षणी अडतं, संधी हातातून निघून जाते किंवा मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी खूप विलंब होतो। अशा वेळी अनेक लोक आध्यात्मिक मार्गाचा आधार घेतात आणि ईश्वराची कृपा मिळावी म्हणून विविध धार्मिक उपाय करतात। श्रद्धेनुसार हा उपायही त्यापैकीच एक मानला जातो। अनेकांच्या जीवनात आर्थिक अडचणी ही सतत येत राहतात। पैसा कमावण्यासाठी मेहनत घेतली जाते पण तो टिकत नाही। अचानक खर्च वाढतात किंवा काही ना काही कारणाने आर्थिक नियोजन विस्कळीत होतं। अशा परिस्थितीत माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांच्या कृपेची प्रार्थना करून हा स्नानाचा उपाय अनेक जण करतात। अर्थात यश मिळवण्यासाठी प्रामाणिक मेहनत आणि योग्य प्रयत्न आवश्यकच असतात, पण त्यासोबतच ईश्वराचा श्रद्धा सुद्धा नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता देते असं अनेकांचा अनुभव सांगतो। तसेच काही वेळेला आपल्या आयुष्यात असेही लोक भेटतात ज्यांना आपली प्रगती पाहवत नाही। काही लोक समोरून विरोध करतात तर काही शांतपणे अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। कधी कधी आपल्याच जवळच्या व्यक्तींकडून सुद्धा मत्सर किंवा नकारात्मक भावना अनुभवायला मिळतात। अनेक जण अशा परिस्थितीला नजरदोष किंवा नकारात्मक ऊर्जेशी जोडून पाहतात। त्यामुळे अमावस्येच्या दिवशी श्रद्धेने केलेले स्नान मनातील भीती दूर करण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि सकारात्मक विचारांनी पुढे जाण्यासाठी उपयुक्त मानलं जातं। असं मानलं जातं की या दिवशी स्नान करताना पवित्र भावना ठेवूनच ईश्वराचं स्मरण केल्यास शरीर, मन आणि विचार अधिक स्वच्छ, निर्मळ होतात। मनातील नकारात्मकता कमी होऊन नवीन उत्साहाने पुढे जाण्याची प्रेरणा मिळते आणि म्हणूनच आपल्या ऋषीमुनींनी आणि परंपरेने अमावस्येच्या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं। आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अमावस्येच्या आदल्या दिवशी म्हणजेच आज 13 जुलैला सुद्धा अमावस्या सायंकाळी सुरू होणार आहे, म्हणून 13 जुलैला रात्री झोपण्यापूर्वी एका वाटीमध्ये मीठ घ्यायचं आहे। खडे मीठ असेल तरीही चालेल किंवा बारीक मीठ असेल तरीही चालेल। आणि ही मिठाची वाटी जी आहे तर ती तुम्हाला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायची आहे 7 वेळेला। ही मिठाची वाटी उतरवून घ्यायची आहे आणि एक मूठभर मीठ त्या वाटीमध्ये ठेवायचं आहे, जास्त घ्यायचं नाही। आता ही मिठाची वाटी तुम्ही घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं उतरवून घेतल्यानंतर आपल्या वास्तूमध्ये, आपल्या घरामध्ये जो ईशान्य कोपरा असतो तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही वाटी ठेवून द्यायची आहे। आता वाटी घेताना प्लास्टिकची घेऊ नका, शक्य असेल तर काचेची वाटी जी असते तर ती घ्या। काचेची नसेल तर प्लास्टिकची घेऊ नका, शक्य असेल तर काचेची वाटी जी आहे तर ती घेण्याचा प्रयत्न करा। काचेची नसेल तर स्टीलची घेतली तरी सुद्धा चालेल। मीठ जे असतं तर ते नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये खेचून घेण्याचं कार्य करत असतं, म्हणून हा मिठाचा उतारा जो आहे तर तो आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला करून घ्यायचा आहे आणि हे मीठ तसंच तुम्हाला रात्रभर त्या वाटीमध्ये आपल्या घरात ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 जुलैला अमावस्या आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीने जी वाटी मिठाची आपण भरून ठेवलेली होती त्यातलं थोडं थोडं मीठ जे आहे म्हणजे अगदी चिमूटभर मीठ जे आहे तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यासोबतच 1 चमचाभर गंगाजल हे सुद्धा टाकायचं आहे। आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये गंगाजल नसतं पण गोमूत्र असतं, तर गंगाजल किंवा गोमूत्र जे काही तुमच्याकडे असेल दोनपैकी तर ते 1 चमचाभर तुम्हाला टाकायचं आहे। जेव्हा तुम्ही अमावस्येला आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र किंवा गंगाजल टाकून स्नान करता तेव्हा तीर्थस्नानाचं पुण्य मिळतं आणि म्हणून ही वस्तू तुम्हाला टाकायची आहे। आणि मीठ जेव्हा आपण टाकतो तेव्हा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जो आहे तर तो आपल्या शरीरामधनं कमी होतो आणि आपल्या शरीराभोवती असलेले नकारात्मक ऊर्जेचे कवच जे आहे तर ते सुद्धा नष्ट होऊन मन आणि शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, म्हणून मीठ टाकायचं आहे।
त्यासोबतच एक तुळशीचं पान जे आहे तर ते सुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। तुळशीचं पान हे अत्यंत पवित्र मानलं जातं। अमावस्येच्या तिथीवर अंघोळीच्या पाण्यात तुळशीची पानं टाकली जातात, तेव्हा आपलं शरीर हे सुद्धा शुद्ध होत असतं आणि त्यामुळे एक तुळशीचं पान जे आहे तर ते सुद्धा टाकायचं आहे आणि त्यासोबतच चिमूटभर काळे तीळ सुद्धा टाकायचे आहेत। काळे तीळ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने प्रखर पितृदोष हा दूर होतो आणि पितरांचे शुभ आशीर्वाद जे आहेत तर ते आपल्याला प्राप्त होतात। आणि या सर्व वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे, डोक्यावरून स्नान करायचं आहे आणि हे स्नान करत असताना हर हर गंगे या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत, एक तांब्याच्या कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे, चिमूटभर काळे तीळ टाकायचं आहे, थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, 7 अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत आणि तुमच्या घराकडे जी दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला हे जल अर्पण करायचं आहे आणि तिथे या 7 अगरबत्ती तुम्हाला लावायच्या आहेत। जेव्हा तुम्ही दक्षिण दिशेला जल अर्पण करणार आहे तेव्हा ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे, कारण ही पितरांची दिशा मानली जाते। या दिशेने या दिवशी पितृ आपल्या घरी येत असतात आणि म्हणून त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी आणि घरातील पितृदोष दूर होण्यासाठी हे जल त्यांना अर्पण करायचं आहे। त्यानंतर दोन्ही हात जोडून त्यांची नावं घ्यायची आहे, त्यांचं नामस्मरण करायचं आहे आणि आमचं काही चुकलं असेल तर अशी क्षमा याचना करायची आहे, प्रार्थना करायची आहे आणि त्यांना सांगायचं आहे की तुमची कृपा ही आमच्या कुटुंबावर, आमच्यावर सदैव राहू द्या अशी प्रार्थना करा, कारण ज्येष्ठ अमावस्या ही खास पितरांना समर्पित असते। आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। घरात पैसा टिकत नाही, वादविवाद क्लेश होतात, मुलांची प्रगती होत नाही, मुलांना वाईट व्यसनं लागतात, उद्योग व्यवसाय चांगला चालत नाही, यासारख्या समस्या आपल्या घरात पितृदोष असल्यामुळे येत असतात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे। या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी अशा पद्धतीने स्नान केल्याने सौभाग्य व अखंड वैवाहिक जीवनाचा आशीर्वाद प्राप्त होतो। तसेच या दिवशी शक्य झालं तर स्नान केल्यानंतर गरजू व्यक्तींना अन्न, वस्त्र, काळे तीळ दान करा, याचे सुद्धा खूप विशेष महत्त्व आहे। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती। आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।